हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त अशी धाबा स्टाईल शेवभाजी पाहणार आहोत. तर ही शेवभाजी एकदम मस्त अशी झणझणीत आणि एकदम चमचमीत अशी तयार होते. ही फुलकीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत एक नंबर अशी लागते. तर तुम्ही या माझ्या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 कांदे चिरून घेतलेले आहे, एक टोमॅटो, भरपूर अशी कोथिंबीर घेतली, खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतला आहे आणि आलं घेतलेलं आहे. तर इथे मी खडे मसाले सुद्धा घेतलेले आहेत. तर याचं प्रमाण मी सर्व पुढे तुम्हाला जाऊन सांगेनच. तर इथे मी गॅसवरती एक लोखंडाची कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये आपले हे सर्व खडे मसाले भाजून घेणार आहे. तर यामध्ये मी 1 चमचा भरून तीळ घेतलेले आहे, 1 चमचा भरून धने घेतलेले आहे, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरे, 1 चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 1 तेजपत्ता असे हे साहित्य घेतलेलं आहे मी. तर हे छान असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. तर इथे पहा मस्त याचा सुगंध सुटेपर्यंत मी हे छान असं भाजून घेतलेलं आहे. तर थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये हे काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याच कढईमध्ये खोबरं भाजायचं आहे. तर इथं मी 1 वाटी भरून छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. तुम्ही इथं चिरून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर इथे पहा आता आपलं हे खोबरंसुद्धा तांबूस रंगावरती छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं मी लोखंडाच्या कढईमध्येच हे सर्व साहित्य भाजून घेतले आहे. तर इथे पहा आपण हे लोखंडाच्या कढईमध्ये जर भाजलं तर याची चव आणखीनच वाढते. तर इथं आपलं खोबरंसुद्धा छान असं तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे. तर मी ते सुद्धा आपल्या त्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी 1 पळी भरून तेल टाकून घेतलं. नंतरनं यामध्ये आपला हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर इथं मी 3 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत. तर आपल्याला कांदा या भाजीमध्ये भरपूर असा लागतो. तर इथं मी हे उभे पातळ कांदे चिरून घेतलेले आहेत. आपल्या कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत छान असा आपला कांदा परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा मला 2 ते 3 मिनिट मी आपला हा कांदा मोठ्या गॅसवरती छान असा भाजून घेतला. नंतरनं यामध्ये एक लाल बुंद टोमॅटो घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतला. नंतरनं आपला टोमॅटोसुद्धा मी या कांद्यामध्ये घालून घेतला. आपण हा टोमॅटोसुद्धा एकदम मॅश होईपर्यंत, याचा कलर चेंज होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे पहा आपला कांदा आणि टोमॅटोसुद्धा एकदम मऊसूत शिजलेला आहे. त्यामध्येच मी कोथिंबीर, लसूण आणि आलं घातलेलं आहे. तर इथं मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. मी यामधील निम्मी कोथिंबीर नंतरनं वापरणार आहे. तर इथं मी हे सर्व साहित्य थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर आपण जे खोबरं, तीळ आणि खडे मसाले जे भाजून घेतले ते मी मिक्सरला छान असे बारीक करून घेतले. त्यामध्येच आपल्याला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे सुद्धा छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथं मी थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथं सुक्या मसाल्यामध्ये मी मसाले घेतलेले आहेत. तर लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, इथं किचन किंग मसाला, मॅगी मसाला आणि हळद घेतलेली आहे. याचं प्रमाणसुद्धा मी परत सांगणार आहे तुम्हाला. तर इथं गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 3 पळी भरून तेल टाकून घेतलं. आपण या भाजीला तेल जास्तीचंच वापरावं लागतं. तर इथं 1 चमचा भरून मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान अशी तडतडली की आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. तर इथे पहा मीडियम गॅसवरती आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं. तर आपल्या ह्या वाटणाचा कलर चेंज होईपर्यंत मी हे वाटण छान असं परतून घेतलेलं आहे. याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतरनं यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर इथं मी मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर 2 चमचे घातलेली आहे, 1 चमचा भरून धना पावडर आणि 1.5 चमचा भरून किचन किंग मसाला, पाव चमचा हळद आणि 1 मॅगी पाऊच घातलेला आहे. तर तर आपल्याला या मसाल्यांमध्ये किचन किंग मसाला नक्की वापरायचा आहे आणि मॅगी पाऊच नक्की वापरायचा आहे. यानेच आपल्या भाजीला मस्त अशी हॉटेलसारखी टेस्ट येते. तर आपले मसाले परतून घेतले. तर मी यामध्ये जिरे घातले नव्हते, त्यासाठी मी इथं अर्धा चमचा परत जिरा पावडर घातलेली आहे.
तर आपले हे मसाले घालून सुद्धा मी छान असं परतून घेतलं. नंतर मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तर या भाजीला आपल्याला पाणी गरमच वापरायचं आहे. तर आपल्या अंदाजानुसार आपण यामध्ये पाणी वतायचं आहे. तर इथे मी 7 ते 8 माणसासाठी भाजी करणार आहे. तर त्या अंदाजानेच मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे. तर इथे पहा मला थोडंसं पातळ वाटत आहे, त्यासाठी मी परत एकदा पाणी घालून घेतलं. आता आपण याला छान अशी दणदणून उकळी काढायची आहे. तर इथं मी चवीपुरतं यामध्ये मीठ घालणार आहे. तर कधीही आपण भाजीला मीठ शेवटीच घालायचं आहे, म्हणजे आपल्याला परफेक्ट असा अंदाज कळतो. त्यासाठी इथं मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं. नंतर यावरती आपली जी राहिलेली कोथिंबीर होती तीसुद्धा मी यावरती घालून घेतलेली आहे. तर आपण आता या भाजीला छान अशी दणदणून उकळी काढायची आहे. तर इथे पहा तुम्हाला दिसतच असेल तर अगदी मस्त अशी तर्री आपल्या भाजीला आलेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून पहा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. तर इथे पहा आता मी गॅस इथं बंद करून घेतलेला आहे. तुम्हाला जर ही भाजी लगेच खायची असेल तर तुम्ही यामध्ये शेव टाकून घ्या. तर इथं मी रेडीमेड शेव घेतलेली आहे. तर ही आपली शेवभाजीची शेव आणलेली आहे. तर मी इथं एक प्लेट मोठी भरून शेव घेतलेली आहे. तर इथं मी ही सर्व शेव यामध्ये टाकून घेणार आहे. तर तुम्हाला लगेच जेवायचं नसेल तर तुम्ही नंतर टाकली तरीसुद्धा चालेल. तर ही शेव टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे. नंतर 10-15 मिनिटानंतर अजून आपली ही छान अशी दाटसर भाजी होते. तर अगदी मस्त अशी परफेक्ट हॉटेल स्टाईल आपली ही भाजी तयार होणार आहे. तर तुम्ही या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते. आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. तर इथे पहा आपली ही भाजी फुलकीसोबत किंवा चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत एक नंबर अशी ही भाजी लागते. तर नक्की करून पहा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.